ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। सुनेत्रा पवारांनी भाजपची साथ सोडली तर एकत्र येऊ शकतो असं मोठं विधान आमदार रोहित पवारांनी केलेलं आहे। रोहित पवारांनी आता पुन्हा एकदा एक मोठं विधान केलेलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीचं। जर भाजपची साथ सुनेत्रा पवारांनी सोडली तर आपण एकत्र येऊ शकतो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात असं रोहित पवार म्हणतायत। भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले तर एकत्र येणं कठीण आहे असं सुद्धा रोहित पवार म्हणाले। तर भाजपची साथ न सोडल्यास बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते असंही रोहित पवारांनी म्हटलंय। नाही, विषय एवढाच आहे की भाजपची साथ अजितदादांच्या पक्षाला सोडली तर आम्ही एकत्रित येऊ शकतो। दादा सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, सामान्य लोकांच्या वतीने लोकांना आज ज्या काही अडचणी येतात त्या मनामध्ये ठेवून भाजपच्या विरोधात बोलत होते। आता हा जो पक्ष आहे अजितदादांचा, तो जो भाजपला चिटकून मांडीला मांडी लावून बसणार असेल मग आम्ही एकत्रित कसं येणार, कसं त्या ठिकाणी लढणार। तसंच बारामतीमध्ये सुद्धा उद्या जाऊन जर महायुतीमध्ये तो पक्ष तिथं राहिला आणि त्यांच्याकडनं जर कुठेतरी पवार दिलं आणि इथून सुद्धा जर पवार देण्याचा निर्णय तिथं झाला का फक्त ते महायुती बरोबर, तर पवार विरुद्ध पवार हे होऊ शकतं।